नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या बहिणींना कशा आहात सर्व. आजचा दिवस खूप खास आहे आणि तुमच्यासाठी एक खूप मोठी गुड न्यूज घेऊन मी आलो आहे. बघा, राज्याचं बजेट सादर होतंय, पण त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे अवघ्या 2 दिवसांवर 8 मार्च जागतिक महिला दिन येत आहे. मागच्या वर्षी याच दिवशी सरकारने तुमच्या खात्यात आनंदाचा हप्ता जमा केला होता आणि यावर्षी सुद्धा फेब्रुवारीच्या पेंडिंग हप्त्याबाबत तशाच हालचाली सुरू झाल्या आहेत. तर 8 मार्चला पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज येणार का? फेब्रुवारीचा रखडलेला 20वा हप्ता महिला दिनीच मिळणार का? याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा आनंद काही वेगळाच असणार आहे. 8 मार्चचे महत्त्व आणि ऐतिहासिक संदर्भ. बघा मंडळी, मागच्या वर्षी 2025ला राज्य सरकारने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं होतं. महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की महिलांचा सन्मान म्हणून आम्ही हा मुहूर्त निवडला आहे. यंदाही 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. जरी त्या दिवशी रविवार असला तरी आजकालच्या डिजिटल युगात आणि सरकारी निर्णयानुसार सुट्टीच्या दिवशीही निधी वितरण होऊ शकतं. त्यामुळे सरकारने परत एकदा तोच मुहूर्त साधून फेब्रुवारीचा पेंडिंग हप्ता जमा करायला हवा, अशी राज्यातील लाखो महिलांची मागणी आहे. फेब्रुवारीचा हप्ता पेंडिंग का? आता मुख्य मुद्दा म्हणजे हप्त्यात होणारा उशीर. आता मार्च महिना उजाडला आहे, पण अजूनही फेब्रुवारीचा हप्ता पेंडिंग आहे. नियमानुसार हा गॅप जास्त वाढायला नको. फेब्रुवारीचा हप्ता जर 8 मार्चला मिळाला तर महिलांना एक मोठा आधार मिळेल. अनेकांना वाटतंय की अजून GR निघाला नाही, मग पैसे कसे येणार? पण लक्षात घ्या, अनेकदा तांत्रिक प्रक्रियेनंतर किंवा बजेटच्या तरतुदीनंतर विनाविलंब थेट वितरण सुरू केलं जातं. त्यामुळे GRची वाट न पाहता सामाजिक न्याय विभागाने हालचाली वाढवणं गरजेचं आहे. यावेळी 8 मार्च हा रविवार आहे, पण तरीही तो जागतिक महिला दिन असल्यामुळे सरकार त्या दिवशीही वितरणाचा निर्णय घेऊ शकते. आजकाल अनेक वेळा असेही झाले आहे की GR येण्यापूर्वीही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांना विनंती आहे की मागच्या वर्षी जसं महिला दिनाच्या निमित्ताने हप्त्याचं वितरण केलं होतं, तसंच यावर्षी देखील 8 मार्च रोजी फेब्रुवारीचा पेंडिंग हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करावा. म्हणून जर महिला व बाल विकास विभागाने लवकर निर्णय घेतला तर महिला दिनानिमित्त हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर मैत्रिणींनो, ही होती आजच्या दिवसाची सर्वात महत्त्वाची अपडेट. 8 मार्चच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. उद्याच्या बजेटमध्ये नक्की काय घडतं हे पाहण्यासाठी आपण एकत्र आहोतच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर बिनधास्त विचारा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत असते. अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या अचूक आणि वेळेवर माहितीसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत तो नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.